हॅलो. हा वैष्णवी मेड सर्व्हिसेसचा नंबर आहे ना? हो हो, बोला ना मॅडम. हा मला मेड सर्व्हिसेस पाहिजे होते. मेड हवी का बेबी सिटर हवी? मेड पाहिजे. मेड आम्ही फुल डेची देतो, 10 तास. हा, किती आहे त्यांचं चार्जेस? आणि त्याच्यात काय काय ते करतात काम? घरकाम सगळं करतात, झाडू पोछा भांडी स्वयंपाक डस्टिंग करणं सगळंच. एक मिनिट हा सर. डस्टिंग, झाडू, पोछा, भांडी स्वयंपाक. स्वयंपाक पण करतात हो त्याच्यात? चांगलं असतं का स्वयंपाकाचं त्यांचं? हो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीतच. म्हणजे असं येतं त्यांना ना व्यवस्थित करायला? हो, काय येतं ना. प्रॉब्लेम नको? नॉर्मल जेवण असतो, असं हॉटेल सारखं नसतो. जे घरगुती खातो ना आपण तसं बनवतात. घरगुतीच हवंय आम्हाला, पण असं नाही ना की येतच नाही आणि काहीतरी करतंय ते, असं काही नाही नाही, नाही. तसं नाही. जमतं, त्यांना सगळं येतं तसलं. हम्म. आणि आम्ही इथं राहतो, पिंपरी मध्ये राहतो. ठीक आहे, भेटेल ना. घरात किती मेंबर आहे? घर किती मोठं आहे? आमचं 2 BHK आहे आणि घरात काय आम्ही 5 लोक आहेत. 5 लोक म्हणजे म्हणजे मोठे आहेत. बाळाला पकडून. बाळाला पकडून 5 लोक. हम्म. ठीक आहे मॅडम, बघते मी तिथं कोण अवेलेबल आहे. तसं तुम्हाला रेट वगैरे पाठवते. रेट तेच राहील ना? अजून काय चेंजेस आहे रेट? बाईचा काय प्रॉब्लेम आला तर? हम्म. अच्छा. म्हणजे एक बॉन्ड असतं ना ते 1 year 12 हो months. हो, बरोबर. हम्म. तर तुमचं कुठे आहे ऑफिस? चिंचोड गावामध्ये. हो का? मग जवळच आहे पिंपरीच्या. हम्म. ते म्हाडा टॉवर्स आहे ना, तिथं आम्ही राहतो. तर बेसिकली मला कसं पाहिजे माहिती का? एक हम्म. मेड. तर मेड म्हणजे बाकीचे पण कामं करतील का घरचे? हो, म्हणजे घरकामासाठीच करेल, पण बेबीचं वगैरे काहीच करणार नाही ती. हा, म्हणजे घर कामचं जे असेल ते करल, हो. मदत वगैरे जे असेल. अच्छा. आणि आता मला असं पाहिजे की एक बाई पाहिजे जे बाळाला पण सांभाळल. बाळ आता काय 1.5-2 वर्षाचा आहे तो. हम्म. आणि बाळाला पण सांभाळल आणि बाळ जेव्हा झोपल तेव्हा ती बाकीचे सगळं कामं पण करू शकते. तशी नाही देत मॅडम. का? तशी करतच नाही बाई काम. हा, बाई काम करतच नाही तशी. ती बाळाची आणि वरची एक कामं मिनिट, करते. तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅडम, बाळाची आणि वरची कामं करते, घरकाम सगळे नाही करत ती. कारण काय आता सध्या आमच्या इथे 4-4 बाई आहेत. तर हम्म. आम्हाला ते सगळं झंझट नकोय 4-4 बाई सांभाळायचं. हम्म. मला एकच बाई पाहिजे जे सगळं काम करल घराचं आणि बाळाला पण सांभाळेल. कारण बाळ काय, त्याचं ऍक्टिव्ह टाइम जास्त सकाळीच असतं, दुपारी तो झोपतो. माझं घरनं काम असतं, मी IT मध्ये. हम्म. हम्म. मी घरनच काम करते, हसबंड पण घरनच असतं. पण आता बाळ लहान आहे म्हणून ते सगळं जमत नाही आम्हाला. त्यासाठी नाही ना आम्हाला मॅडम, नाही करत बाई लोक. घरकामवाली वेगळी असते, बेबी सिटर वाली वेगळी असते. दोन्ही कामं नाही मला करत. तुमचे सर्व्हिस घ्यायचं असेल तर मला 2 वेगळी बाई घ्यावी लागेल. हो, वेगळीच घ्यावं लागेल, कारण आम्ही पण देताना घरकामवाली वेगळीच असते, बेबी सिटर वाली वेगळी असते. ठीक आहे, मग बेबी सिटरचं काय आहे तुमचं? त्याच्यात काय काय करणार? बाळाच्या रिलेटेड सगळी कामं करतात. बाळाला खाऊ पिऊ घालणं, आंघोळ घालणं, त्याला गार्डनला घेऊन जाणं, त्याला घेऊन येणं, त्याचे कपडे धुणं. बाकी वरची पण कामं करतात. कपडे फोल्ड करून ठेवणं, कपडे सुकवणं, भाजी वगैरे निवडून देतात, खेळणी वगैरे उचलून ठेवतात, बेड वगैरे आवरून ठेवतात. हम्म. ती सगळी कामं करतात. हम्म. अच्छा. आणि सॅटर्डे पण असतं का? सॅटर्डे पण संडे असते, संडे सुट्टी असते. अच्छा. ठीक आहे. किती असेल तरी साधारण? काय? किती चार्जेस बोलले तुम्ही बेबी सिटरचे? की 6 तासाचे 6 कमी तास? नाही देत, फक्त 6 तास देतो. हो का? हम्म. हम्म. 6 तासाचे 11,000. नाही, 6 तासाचे 10,000. अच्छा, हम्म. ठीक आहे. सांगा मी मग तुम्ही. मोस्टली मग बेबी सिटर साठी मला सांगा कोण तुमच्याकडे बाई असली तर. चालेल, तुमचं एकदा मला ऍड्रेस लोकेशन पाठवून द्या, मी चेक का, करते. मी ऑलरेडी एक बेबी सिटर साठी ठेवले बाई, हा हा. लोकल बाईच आहे अशी. हम्म. मला जी अशी भेटली आहे.
हम्म तर तिचं काय आता मला पटत नाहीये. ती बरोबर काम करत नाही. खूप म्हणजे हम्म हम्म काम नाही करत आहे व्यवस्थित. बाळाला नीट सांभाळत नाहीये. काय काम सांगितलं तर असं खूप चिडचिड करती. आणि 2-3 महिन्यातच मला बोलती पगार वाढवून द्या. काय काम तर एक धड करत नाही चांगलं. नाही, आमची बाय तशी नाही काय करत. साधं तिला मी कपडे भिजवते ना बाळाचे, तर हा ती कपडे मी भिजवून ठेवते, पण वरचे जे काही पडतात ना कपडे, ती नुसतं वर टाकते त्या बादलीत. भिजवून पण नाही ठेवत ती. एवढं म्हणजे तुम्ही विचार करू शकता काय लेवल असेल ते. हो मॅडम, लोकल बायांचं तेच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते एजन्सीकडून घेतात ना. तसं आहे ते. म्हणून मला आता तिला काढायचंय आणि असं काहीतरी हेच पाहिजे जे ब्युरो टाईप मध्ये असेल ना हम्म. तसं. ठीक आहे, भेटेल तशी. मी पाठवते तुम्हाला सगळे डिटेल्स आणि तुम्ही तुमचा सांगा ऍड्रेस मला मग. पाठवून द्या. व्हॉट्सअप करा. हो हाय हो, पाठवा मला व्हॉट्सअपवर. मी ठीक आहे ठीक पाठवते सगळे आहे. ओके, डिटेल्स. हा ओके. आणि मला जर रिझनेबल रेट सांगा. थोडं मला काय असं काय नाहीये की मला एवढेच तास पाहिजे. तुमचं पण थोडं जरा हे मागे पुढे तास झाले तरी चालतील. असं नाही काही मॅडम, नाही आमचे की रेट सगळे रिझनेबलच आहेत, असं जास्त हे नाहीयेत. जे आहे त्या हिशोबानेच देतो आम्ही. कारण काम चांगलं असेल तर पैसे द्यायला काय नाही हो. पण कामच करत नाहीये बाई आणि त्याच्यावर असं सगळे नखरे असतील ना, मग काय नाहीये. काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन नाहीये पैसे देऊन आणि ते बाळाचं पण काय नाहीये त्याच्यात. मॅडम, सगळ्या बाया तशा नसतात आणि तुम्ही जे लोकल घेतात ना ते 4 बायांमध्ये फिरलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम असतो. हम्म. आमची बाई एकच घरात काम करते आणि व्यवस्थित करते, असं नखरे वगैरे नाही करत. हम्म. हा. आणि मग त्याचे जे बाई असेल तिचे महिन्याचे वेगळे पगार तुम्हालाच भरायचे असतात का नाही बाईला नाही, द्यायचे? डायरेक्ट तिला द्यायचं. अच्छा. हं. मी पाठवते तुम्हाला सगळे डिटेल्स. हा ठीक आहे. थँक्यू. ओके, वेलकम. बाय.